हायड्रोस्टॅटिक. ठीक आहे. तो हायड्रोस्टॅटिक म्हणून जो टॉपिक आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? माईक ओपन करून सांगा बरं मला, स्क्रीन हे दिसणार नाही. ठीक आहे. चलो. मग आता हायड्रोस्टॅटिक जो काही आहे हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. याच्यामधल्या जेवढ्या पण महत्वाच्या गोष्टी असतील अगोदर ते आपण बघून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण काय करू, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन घेऊन टाकूया. तो हायड्रोस्टॅटिकचा मिनिंग काय होत असतो? जेव्हा बी हायड्रो शब्द येईल याचा अर्थ असा होणार आहे की हायड्रोचा मिनिंग आपण वॉटर घेणार आहे. ठीक आहे. तो हायड्रोचा मिनिंग आपण वॉटर घेऊया. हायड्रोस्टॅटिकचा मिनिंग असा होतोय की स्टडी ऑफ द फ्लुइड अंडर रेस्ट कंडिशन. ठीक आहे. तो फ्लुइड म्हणजेच वॉटर. वॉटर जो पण असणार आहे त्या वॉटरचा स्टडी तुम्हाला रेस्ट कंडिशन मध्ये करायचा आहे हायड्रोस्टॅटिक. ठीक आहे. जेव्हा बी तुम्ही हायड्रोस्टॅटिक टॉपिक शिकतात हायड्रोस्टॅटिक, तो हायड्रोस्टॅटिक हा टॉपिक शिकत असताना आपल्याला मुख्यतः दोन गोष्टींवर भर घालावा लागतो. पहिला म्हणजे पहिला पॉईंट जो असतो तो असतो टोटल प्रेशर आणि दुसरा म्हणजे सेंटर ऑफ प्रेशर. तर दुसरा काय असतो? सेंटर ऑफ प्रेशर. सेंटर ऑफ प्रेशर. याचा अर्थ काय झाला? जेव्हा तुम्ही हायड्रोस्टॅटिक शिकणार तेव्हा तुम्ही या दोन गोष्टीवर मुख्यतः भर घालणार. ओके. एक म्हणजे टोटल प्रेशर आणि दुसरा म्हणजे सेंटर ऑफ प्रेशर. पटापट यायला पाहिजे. जास्त मागे पुढे व्हायला लागतं मला. बरं ठीक आहे बघा. हम्म. तर मग तुम्हाला दोन गोष्टींवरती भर घालायचा आहे. त्याच्यापैकी पहिली जी कन्सेप्ट आहे ती आहे टोटल प्रेशर. टोटल प्रेशर. जेव्हा पण तुम्ही हायड्रोस्टॅटिकचा अभ्यास करणार तुम्हाला दोन गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. एक म्हणजे टोटल प्रेशर, ठीक आहे, आणि दुसरा म्हणजे सेंटर ऑफ प्रेशर. सेंटर ऑफ प्रेशर. ठीक आहे. तो सेंटर ऑफ प्रेशर याचा दोघांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. बघा मग आता. तो सगळ्यात पहिले टोटल प्रेशरची आपण माहिती काढूया आणि नंतर सेंटर ऑफ प्रेशर बद्दल आपण बघूया. याच्या दोघांना आपण सोबत देखील बघू शकतो. ओके. तो जेव्हा हायड्रोस्टॅटिकचा अभ्यास करणार तेव्हा टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर या दोन गोष्टींवरती भर घालावा लागतो. आता आता लक्षात घ्या. तर तुमच्याकडे दोन केस मुख्यतः असतात. पहिली केस जी आहे ती केस आहे इमर्स वाली. इमर्स. तो इमर्सचा अर्थ असा होत असतो की जेव्हा बॉडी इमर्स, ओके, जेव्हा बॉडी बुडालेली आहे पाण्यामध्ये पूर्ण, तर त्या केसमध्ये टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर कसा शोधतात हे तुम्हाला बघायचं आहे. इमर्स वाली केस आहे. तो जेव्हा पण एखादी प्लेट एखादी बॉडी, ठीक आहे, तो मग होरिझॉन्टल असू शकते, व्हर्टिकली तुम्ही जर का समजा पाण्यामध्ये इमर्स केली त्याला, तर टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर किती असतात ते आपल्याला शोधायचं आहे. आणि दुसरी आपण असं बोलूया साध्या भाषेमध्ये, नॉट इमर्स. याचा अर्थ जर समजा प्लेट किंवा एखादी बॉडी जर का इमर्स झालेली नसेल तर त्या केसमध्ये आपण कशा पद्धतीने टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर काढतो त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तो हायड्रोस्टॅटिक मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर या दोन गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर या दोन गोष्टींचा अभ्यास तुम्हाला कोणासाठी करायचा आहे? इमर्स केस, नॉट इमर्स केस, या पद्धतीने लक्षात ठेवतोय आपण. ओके. पहिले समजून घेऊया की टोटल प्रेशर काय. आता टोटल प्रेशर काय हे आपल्याला बघायचं आहे की टीपी आणि सीपी याच्याबद्दल बघायचं. ओके. तो टोटल प्रेशर म्हणजे काय ती बघणार आहो आपण. बघा. टोटल प्रेशर तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारून टाकेल तो की टोटल प्रेशर जो आहे त्याची डेफिनेशन खालीलपैकी काय आहे? तर टोटल प्रेशर हा एक फोर्स असतो. टोटल प्रेशर जो आहे ना तो फोर्स आहे. बरं कुठला फोर्स आहे बरं का? समजा ही एक भिंत आहे. या भिंतच्या अलीकडे जे ना पाणी स्टोअर आहे. तर या पाण्याकडून या भिंतीवरती लागणारा जो फोर्स आहे, फोर्स, त्या फोर्सला मी टोटल प्रेशर बोलतोय. तो टोटल प्रेशर जो काही असतो तो एक फोर्स असतो. त्या कारणामुळे टोटल प्रेशरचं बघा, टोटल प्रेशर हा एक फोर्स आहे. त्या कारणामुळे याचं युनिट काय होऊन जाईल? न्यूटन. याचं युनिट काय होऊन जाईल? न्यूटन. तर परत सांगतो बघा. टोटल प्रेशर हा एक फोर्स असतो जो लिक्विड लिक्विड कडून या सरफेस वरती लागत असतो. सरफेस इन कॉन्टॅक्ट वरती लागत असतो. समजलं का? तो जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारेल तो टोटल प्रेशरचं युनिट विचारेल. तो टोटल प्रेशर हा एक फोर्स आहे त्यामुळे त्याचं एसआय युनिट काय झालं? न्यूटन. ओके. आता कशा पद्धतीचा फोर्स आहे तो बघू आपण. तो टोटल प्रेशर जो असतो तो टोटल प्रेशर एक फोर्स आहे त्यामुळे त्याला आपण न्यूटन मध्ये मेजर करतो. ठीक आहे. न्यूटन मध्ये मेजर करतो. एसआय युनिट त्याचा न्यूटन आहे. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे आपला सेंटर ऑफ प्रेशर. तो सेंटर ऑफ प्रेशर. सेंटर ऑफ प्रेशर बद्दल काय लक्षामध्ये घेणार बरं का? बघा. तो सेंटर ऑफ प्रेशर म्हणजे काय? जर हा एक फोर्स असेल तर फोर्सला एक पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन राहते. फोर्सला एक पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन राहते. याचा अर्थ जो पण फोर्स असेल बघा, सेंटर ऑफ प्रेशर काय आहे? हा एक पॉइंट असतो. हा काय असतो? एक पॉइंट असतो. ज्या पॉइंट वरती हा एक पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आहे. ज्या पॉइंट वरती टोटल प्रेशर लागतो त्या त्या पॉइंटला बोलतो आपण सेंटर ऑफ प्रेशर. तो तुम्हाला दोन गोष्टी लक्षात आल्या असतील. एक असते टोटल प्रेशर, दुसरा असतो सेंटर ऑफ प्रेशर. टोटल प्रेशर हा फोर्स असतो ज्याला न्यूटन मध्ये मोजतात. सेंटर ऑफ प्रेशर हा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आहे जिथे टोटल प्रेशर लागतो. बरं मग आता टोटल प्रेशर लागतो हा एक पॉइंट आहे. याला मोजण्यासाठी आपल्याला डिस्टन्सचा वापर करावा लागेल. कसं? बघूया. इथपर्यंत कळालं का?
टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर बद्दल कळालं का? टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशरचे कळालं? हा, तर मग आता आपण एक एक करून बघूया. तुम्ही अगोदरच बोललो की जेव्हा तुम्ही हायड्रोस्टॅटिकचा अभ्यास करता, हे बघा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हायड्रोस्टॅटिकचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला दोन गोष्टी शिकाव्या लागतात, एक टीपी आणि एक सीपी. या दोघांचं मिनिंग मी तुम्हाला समजून सांगितलं की टीपी म्हणजे काय आणि सीपी म्हणजे काय. तर इथपर्यंत आपण आलो. परंतु टीपी आणि सीपी या दोन गोष्टी तुम्हाला कुणासाठी काढायच्या आहेत? तर इमर्स वाली केस, इमर्स आणि दुसरी नॉट इमर्स बोलतोय आपण. आता एक एक करून समजून घ्या. जर समजा, जसं की समजा हा सरफेस आहे, पाण्याचा सरफेस आहे, पाण्याचा सरफेस, आणि याच्यामध्ये एखादी प्लेट बुडवून टाकली आपण, तो ही केस झाली इमर्सची, ही केस झाली इमर्सची. तर जेव्हा इमर्सची केस येईल त्या केसमध्ये टोटल प्रेशर कसा शोधतात, आपल्याकडे एक्सप्रेशन आहे, आपण एक्सप्रेशन लक्षात ठेवणार आहोत. तर बघा बरं का आता, तो तुम्हाला टीपी आणि सीपी काढायचे इमर्स वाले केससाठी. इमर्स जर पाण्यामध्ये पूर्ण बुडालेली असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला टोटल प्रेशर काढायचा असेल तर कसा कसा फाइंड आउट करतात, याचं डेरिव्हेशन बघायची आपल्याला गरज नाहीये, आपल्याला गरजच नाही मुळे, ठीक आहे. तो टोटल प्रेशर कसा फाइंड आउट करतात, याच्या अगोदर तुम्हाला जर प्रेशर काढायचा होता तर प्रेशर कसा काढला तुम्ही, तुम्ही प्रेशर काढला रो जी एच, ठीक आहे. रो जी एच हा काय होता बरं का, आपला हा प्रेशर होता. पण मला माहिती आहे की टोटल प्रेशर काय आहे, टोटल प्रेशर फोर्स आहे. आणि जर हा फोर्स असेल तो काय करावा लागेल, तुम्हाला करावा लागेल प्रेशरला मल्टिप्लाय एरिया, प्रेशरला मल्टिप्लाय एरिया करावा लागेल. याचा अर्थ असा आहे, जर हा फॉर्म्युला जर तुम्हाला काढायचा असेल इमर्स वाल्या केसचा, तर तुम्ही कसं काढणार बरं का, तुम्ही फाइंड आउट करणार गॅमा रोजी एच म्हणा किंवा गॅमा एच बोला, गॅमा एच ए, आलं का लक्षात? तो गॅमा एच ए असं आपण फाइंड आउट करणार. तो गॅमा एच ए म्हणजे फायनली काय येईल बरं का, हा होऊन जाईल गॅमा ए एक्स बार, असं मी बोलतो आता. तो गॅमा ए एक्स बार असं मी बोलतो, म्हणजे काय केलं बरं का, बघा बरं का आता, तो गॅमा इंटू एच हा प्रेशर होता आणि हा जो काही होता हा एरिया होता. कुठला एरिया, पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारा एरिया. कोण कसा दिसतो तो बघू आपण. तो गॅमा इंटू एरिया केला का तुम्हाला फोर्स भेटणार आहे, आणि फोर्स म्हणजे टोटल प्रेशर भेटणार आहे. ओके. तो गॅमा, गॅमा तर गॅमा ओके आहे, ए मी तिथं मध्ये फसवलेला आहे, एच च्या ऐवजी मी एक्स बार लिहितोय. तो टोटल प्रेशर कसा आला, गॅमा ए एक्स बार. तो टोटल प्रेशरचा फॉर्म्युला गॅमा ए एक्स बार आहे, ज्याला मी न्यूटन मध्ये मोजणार. पण या प्रत्येक टर्मचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे. तो मी परत सांगतो, आपण इमर्स वाली केस बघत आहोत. इमर्स वाल्या केसमध्ये जर तुम्हाला टोटल प्रेशर काढायचा असेल तर तुमच्याकडे एक्सप्रेशन आहे गॅमा ए एक्स बार. ओके. आता गॅमा ए एक्स बार, परंतु याच्या प्रत्येक टर्मचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. जसं की मी काय केलं, हा सरफेस आहे, इथे एखादी प्लेट आपण ठेवलेली आहे. आता प्लेट कशीही ठेवू शकतो मी, आडवी ठेवू शकतो, उभी ठेवू शकतो किंवा तिरपी ठेवू शकतो. तीन केस आहे माझ्याकडे. एक तर उभी ठेवू शकतो, ही प्लेट उभी ठेवलेली आहे मी, तुम्हाला समोरून अशा पद्धतीने दिसते. या प्लेटला मी आडवी ठेवू शकतो, तुम्हाला समोरून या पद्धतीने दिसायला भेटते. आणि या प्लेटला मी तिरपी पण ठेवू शकतो, तुम्हाला या पद्धतीने दिसायला भेटणार. ओके का? तो सांगायचं तात्पर्य काय आहे की त्या प्लेटला तुम्ही उभी, आडवी आणि तिरपी कशीही पाण्यामध्ये बुडवू शकतात. ओके. मग आता या तिघांसाठी, या तिघांच्या केसमध्ये तुम्ही जर का टोटल प्रेशर काढायला गेला, भलेही प्लेट व्हर्टिकली इमर्स करा, होरिझॉन्टली इमर्स करा किंवा इन्क्लाइन इमर्स करा, तिघाच्या केसमध्ये टोटल प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी तुमच्याकडे एक्सप्रेशन आहे गॅमा ए एक्स बार, गॅमा ए एक्स बार. पण या तिघांमध्ये आता बघा, गॅमा तर तुम्हाला कळून गेला की हा जे पण लिक्विड असेल, आपल्या केसमध्ये वॉटर आपण पकडत आहोत, तर त्याचा गॅमा, आणि गॅमा ऑफ वॉटर असतो 9810 न्यूटन पर मीटरचा क्यूब. ओके, न्यूटन पर मीटरचा क्यूब. एरिया काय आहे, कॉन्टॅक्ट एरिया. जर तुम्ही समजा, तुम्ही जर का रेक्टँग्युलर प्लेट घेत असणार तर रेक्टँग्युलर प्लेटचा एरिया आपल्याला माहिती आहे, जसं की बी इंटू डी. तुम्ही जर का सर्क्युलर प्लेट घेत असणार तर सर्क्युलर प्लेटचा एरिया झाला पाय बाय 4 डी चा स्क्वेअर. तर एवढं बेसिक नॉलेज आपल्याकडे असणार आहे. ओके. तो एरिया आपल्याला काढता येऊन जाईल. पण हा एक्स बार काय असतो, हा एक्स बार असतो फ्री सरफेस, म्हणजे पाण्याच्या टॉप पासून, तो पाण्याचा हा जो टॉपचा सरफेस असतो याला फ्री सरफेस बोलतो आपण. या सरफेस पासून तर या प्लेट जी आहे ना, या प्लेटचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत, टॉप पासून तर इथपर्यंत जे अंतर असतं त्याला बोलतो आपण एक्स बार. त्याला काय बोलतो आपण, एक्स बार. तो फ्री सरफेस पासून तर ती जी प्लेट आहे, भले ती व्हर्टिकल असो, होरिझॉन्टल असो, इन्क्लाइन असो, त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत जे अंतर आहे त्याला आपण एक्स बार बोलणार. काही काही केसमध्ये तो वाय बार दाखवतात. समजतंय का? फॉर एक्झाम्पल, तो बघा मी काय बोललो, प्लेट व्हर्टिकल असो, होरिझॉन्टल असो का इन्क्लाइन असो, टोटल प्रेशरचा फॉर्म्युला इमर्स वाली केसमध्ये काय राहणार आहे, गॅमा ए एक्स बार. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? ओके. आता एरिया कसा काढायचा एवढं बेसिक नॉलेज आपल्याकडे आहे. आणि एक्स बार काय असतो, जसं की फॉर एक्झाम्पल आता हा फ्री सरफेस आहे, ठीक आहे. आपण काय करूया, फ्री सरफेस घेऊया. एक मिनिट.
हा, तो बघा आता समजा, हा हा ठीक आहे, बघू आता मी नंतर आता. हा, रेकॉर्डिंग केलतोय मी. हा, तो आता बघा, आता मी काय केलं समजा, मी जी प्लेट आहे ती व्हर्टिकली डीप केली. जर मी प्लेट व्हर्टिकली डीप केली तर समोरून बघितल्यानंतर तुम्हाला असं दिसायला भेटणार. ओके. आता ही प्लेट कशी असू शकते, जी तुम्हाला समोरून दिसायला भेटते ती साहजिकच आहे, सर्क्युलर असो किंवा कुठली प्लेट असो अशी दिसायला भेटणार ती. ओके. तो याच्या फ्री सरफेस, याला बोलतो आपण फ्री सरफेस, या फ्री सरफेस पासून तर याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंतच हे जे पण अंतर असणार आहे, हे अंतर असणार आहे एक्स बार. हे एक्स बार राहणार आहे. तर याचा अर्थ असा झाला की टोटल प्रेशर जो मला फाइंड आउट करायचा असतो तो गॅमा ए एक्स बार या पद्धतीने काढतात. गॅमा मला माहिती आहे, एरिया मला माहिती आहे, एक्स बार म्हणजे फ्री सरफेस पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंतचं अंतर आहे. काही केसमध्ये वाय बार लिहितात. तो टीपी कसा काढायचा एवढी बात आपल्याला कळून गेली. एवढी बात कळून गेली. परंतु हा टोटल प्रेशर ज्या पॉइंटला लागतो त्या पॉइंटला सेंटर ऑफ प्रेशर बोलतात. आणि सेंटर ऑफ प्रेशर तिघ केसमध्ये बदलतो. तो सेंटर ऑफ प्रेशर तिघ केसमध्ये बदलतो. कसा बदलतो बघा, आता 3 केस आहे, तो 3 केस काढून दाखवतो. जसे की समजा 3 केस आहे, तो 3 केस काढून दाखवतो. तो 3 केस आहे, तो 3 केस काढून दाखवतो बघा व्यवस्थित बारकाईने. माझ्याकडे 3 केस आहेत. कुठली? जेव्हा पाण्यामध्ये प्लेट बुडालेली असेल त्याच्या 3 केस. तो हे फ्री सरफेस असतो. दुसरी केस साठी पण फ्री सरफेस दाखवतो. हा पण एक फ्री सरफेस आहे आणि हा पण एक फ्री सरफेस आहे. तो 3 केस मी तुम्हाला समजून सांगत आहे. जर समजा या पाण्यामध्ये सरफेस दिसतोय तुम्हाला, या पाण्यामध्ये प्लेट जर का तिरपी लावली, तो तिरपी लावल्यावरती तुम्हाला या पद्धतीने दिसायला भेटेल बघा. तो पाण्यामध्ये प्लेट जर का तुम्ही तिरपी लावून दिली, तो तिरपी लावल्यावरती काय होईल बरं का, अशी तिरपी ठेवून दिलेली मी. तर याला मी डॉट डॉट करून दाखवतो. डॉट डॉट कर बघा, डॉट डॉट दिसतोय का? हा. तो फ्री सरफेस पासून या प्लेटने जो अँगल बनवलेला आहे, याला मी थिटाने दाखवतो. ठीक आहे, याला मी थिटाने दाखवतो. तुम्ही समजून घ्या, हा थिटा आहे. कुठपर्यंत ओके? हा. आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की जेव्हा ही प्लेट तिरपी ठेवलेली आपण, ही प्लेट जेव्हा तिरपी ठेवलेली आहे, या केसमध्ये मला सेंटर ऑफ प्रेशर काढावा लागतो. तो सेंटर ऑफ प्रेशर मी काढणार. सेंटर ऑफ प्रेशर कसा काढणार? कुठेतरी इथे असतो बघा. तो सेंटर ऑफ प्रेशर जर बघायला गेला, हा तुम्हाला ब्ल्यू कलर दिसायला भेटतोय. तो ब्ल्यू कलर जो काय आहे, हा काय झाला, ही जी प्लेट होती या फ्री सरफेस पासून तर प्लेटच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंतच हे जे पण अंतर आहे हे एक्स बार आहे. हे काय झालं? हे एक्स बार झालं. ओके, एक्स बार झालं. आणि एक बात लक्षात ठेवायची असते की प्लेटच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीला, हा प्लेटचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, याच्या खाली थोडं खाली, याच्या जस्ट थोडं खाली जे आहे तो सेंटर ऑफ प्रेशर असतो. म्हणजे याच्या कुठेतरी तर थोडं नॉर्मल खाली जे ना, हे बघा तुम्हाला ऑरेंज कलर दिसतोय का, याच्या खाली कुठेतरी काय असतो, सेंटर ऑफ प्रेशर असतो. तो सेंटर ऑफ प्रेशर थोडा खाली असतो. याचा अर्थ असा झाला की जी पण प्लेट तुम्ही पाण्यामध्ये बुडवलेली आहे त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या थोडं खाली सेंटर ऑफ प्रेशर लागतो. इथे टोटल फोर्स लागतो, इथे खाली थोडं नॉर्मल. ओके का? हा. तर त्याला आपण कशाने दाखवणार? त्याला मी सीपीने दाखवतो. बरं, मी त्याला सीपीने दाखवतो. याचा अर्थ असा आहे की सीपी हा एक्स बार पेक्षा मोठा असतो. म्हणजे एक्स बार प्लस समथिंग. लक्षात आलं का? तो सेंटर ऑफ प्रेशर जो आहे तो टॉप पासून जर तुम्ही मोजायला गेलात तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पण टॉप पासून तुम्ही मोजताय त्याच्यापेक्षा थोडा जास्त असतो. याचा अर्थ सेंटर ऑफ प्रेशर इज इक्वल टू एक्स बार प्लस समथिंग. आता हे समथिंग काय असतं? हे समथिंग असतं आय जी, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट होरिझोंटल ऍक्सिस. आय जी साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय बघा, थिटा तर तुम्हाला कळालेला आहे. फ्री सरफेसने या प्लेट सोबत जो अँगल केलेला आहे, तुम्हाला मी ग्रीन कलरने दाखवतो. हा जो फ्री सरफेस आहे, हा फ्री सरफेसने या या प्लेट सोबत जो होरिझोंटल अँगल केलाय हा थिटा, त्या थिटाला आपण काय बोलून देतो? हा थिटा आहे. ठीक आहे ना, हा वाला. ओके. तो साइन स्क्वेअर थिटा, आय जी साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय ए एक्स बार. तर या पद्धतीने सांगायचं तात्पर्य काय आहे की सेंटर ऑफ प्रेशर जो आहे तो नेहमी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पेक्षा मोठा असतो. सीपी इज अ ग्रेटर दॅन एक्स बार. कितीने? कितीने जास्त असतो? तर एवढ्याने जास्त असतो. आय जी साइन स्क्वेअर थिटा प्लस ए एक्स बार. तो आय जी साइन स्क्वेअर थिटा प्लस ए एक्स बार. कळतंय का? कळतंय काय बघा. तुम्हाला नवीन सांगतो. तुम्हाला जर का सेंटर ऑफ प्रेशर काढायचा असेल तर सेंटर ऑफ प्रेशरचा काय फॉर्म्युला आहे? सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे सीपी इज इक्वल टू एक्स बार प्लस समथिंग दॅट इज आय जी साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय ए एक्स बार. ए म्हणजे एरिया, एक्स बार काय आहे? एक्स बार म्हणजे काय की फ्री सरफेस पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंतचं अंतर. आय जी काय आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट होरिझोंटल ऍक्सिस त्या प्लेटचा. साइन स्क्वेअर थिटा काय आहे? थिटा जो असतो फ्री सरफेस पासून जे प्लेट आहे त्याच्याने केलेला अँगल. एरिया पण माहिती एक बार पण. या पद्धतीने काढतात. सेंटर ऑफ प्रेशर हा नेहमी खाली असतो. कोणाच्या?
तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या, आणि कितीने खाली असतो, तरी बघा एवढ्याने खाली असतो. समजलं काय? ओके का? तो सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला मी सांगितलं. ओके, दुसरी केस घेऊ. दुसरी केस काय बरं का? दुसऱ्या केसमध्ये प्लेट तुम्ही व्हर्टिकली इमर्स केलेली आहे. जेव्हा तुम्ही व्हर्टिकली प्लेट इमर्स करता, त्या केसमध्ये काय होईल, याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे, फ्री सरफेस पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंतच्या अंतरला एक्स बार बोलतात. ओके, आणि इथे जर बघायला गेलात तर या प्लेटने फ्री सरफेस सोबत अँगल किती केलेला आहे, तर तुम्ही बोलणार की सर 90 डिग्री केलेला आहे. तो 90 डिग्री केलाय, ठीक आहे. मग आता जर का तुम्ही सीपी काढायला गेलात, तो सीपी हा नेहमी एक्स बार पेक्षा जास्त असतो. म्हणजे कुठेतरी इथं असेल, पेन चेंज करतो, हिरवा कलर बघा, हा वाला, तो फ्री सरफेस पासून इथपर्यंत हा सीपी इथे खाली असेल थोडा. बरं, मग कितीने जास्त असतो? एक्स बार प्लस आय जी साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 होऊन जाते. तो जेव्हा प्लेट व्हर्टिकल असते, साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय होऊन जाईल? 1 होऊन जाईल. कारण की साइन 90 जर तुम्ही काढायला गेला तो साइन 90 ची व्हॅल्यू 1 होणार आहे. तो त्यामुळे साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 होऊन जाईल, डिवाइड बाय ए एक्स बार. समजलं का तुम्हाला? या पद्धतीने सेंटर ऑफ प्रेशर आपण फाइंड आउट करणार. व्हर्टिकल प्लेटच्या केसमध्ये काय फरक आला? फरक काय आला? इन्क्लाइन प्लेटच्या केसमध्ये साइन स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय होतोय आयजी ला, परंतु व्हर्टिकल प्लेटच्या केसमध्ये 1 मल्टिप्लाय होतोय. कळतंय का सांगा? तो दोन केस झाल्या. तो एक इन्क्लाइन प्लेट, दुसरी व्हर्टिकल प्लेट. तिसरी केस घेऊ आपण. तो तिसरी केस जर का तुम्ही घ्यायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की प्लेट आता ओरिजेंटल ठेवून दिली. तो प्लेट जर का ओरिजेंटल ठेवून दिली तर याचा अर्थ असा आहे की फ्री सरफेस सोबत या प्लेटने जो अँगल बनवलेला आहे, थिटा इज इक्वल टू 0 डिग्री बनवलेला आहे. थिटा जर 0 डिग्री असेल तर साइन थिटा जो आहे तो पण 0 होऊन जाईल. जर साइन थिटा 0 झाला तर आयजी ला जे काय, आयजी पूर्ण टर्म ही 0 होऊन जाईल. बघा, कळतंय का? हे बघा इथून. तो कशी 0 होऊन जाईल? सीपी इज इक्वल टू एक्स बार प्लस आय जी साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय ए एक्स बार. ठीक आहे, तर ही पूर्णची पूर्ण टर्म काय होऊन जाईल? ही पूर्णची पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. याचा अर्थ असा आहे की सीपी इज इक्वल टू एक्स बार येईल. याचा अर्थ या प्लेटची जे सेंटर आहे हाच त्याचा काय होऊन जाईल? सीपी होऊन जाईल. आलं लक्षामध्ये? तो एक्स बार इज व्हॉट? एक्स बार म्हणजे त्याचा काय होऊन जाईल? सीपी होऊन जाईल. याचा अर्थ सेंटर ऑफ प्रेशर इज कोइन्साइड विथ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इन केस ऑफ प्लेट इज इमर्स ओरिजेंटली. तो जेव्हा प्लेट ओरिजेंटली इमर्स करतात तेव्हा त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा सेंटर ऑफ प्रेशर असतो. प्लेट जेव्हा व्हर्टिकली इमर्स करतात तेव्हा त्याचा सेंटर ऑफ प्रेशर हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पेक्षा खाली असतो, बिलो. ओके, आणि तिसरा, जेव्हा प्लेट आपण इन्क्लाइन इमर्स करतो तेव्हा त्याचा सेंटर ऑफ प्रेशर हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पेक्षा खाली असतो. ओके, तो हे 3 केस आपण बघून टाकल्या. पण या तिघ केस साठी टोटल प्रेशर कसा काढतात? टोटल प्रेशर टीपी इज इक्वल टू गॅमा ए एक्स बार. गॅमा ए एक्स बार. कळतंय का? टोटल प्रेशर तिघा पद्धतीने काढतात. आता प्रश्न कसा विचारतात लक्षात राहू द्या. प्रश्न कसा विचारतो लक्षात राहू द्या. तो 3 केस आपण केल्या. प्रश्न कसा विचारतात लक्षात राहू द्या. प्रश्न कसा विचारतात? ते काय म्हणतात की समजा समजा तुम्ही टीपी काढला, ते काय बोलतात, तो टीपीचा फॉर्म्युला आपल्याकडे जेव्हा प्लेट बुडालेली असेल तेव्हा टीपीचा फॉर्म्युला गॅमा ए एक्स बार राहतो. आणि सीपीचा फॉर्म्युला काय असतो? सीपी इज इक्वल टू एक्स बार प्लस आय जी साइन स्क्वेअर थिटा, जनरल फॉर्म्युला, डिवाइड बाय ए एक्स बार. या पद्धतीने आपला जनरल फॉर्म्युला झाला सेंटर ऑफ प्रेशरचा. तो लक्षात घ्यायचा. जेव्हा प्लेट बुडालेली असते तेव्हा आपण नेहमी सीपी कुठून मोजतो? सीपी मेजर फ्रॉम, कुठून मोजतो? सीपी मेजर्ड फ्रॉम व्हॉट? फ्री सरफेस. तो टॉप सरफेस पासून मोजतो आपण. तो टॉप सरफेस पासून आपण मोजतो. ओके, आता प्रश्न कसा विचारतो तो की जर तुम्ही प्लेट, हा आहे फ्री सरफेस, तुम्ही जर समजा प्लेट इथे उभी उभी जर का इथे उभी जर का सर समजा तुम्ही इथे जर का व्हर्टिकली प्लेट इमर्स केली असती तर त्याचा सेंटर ऑफ प्रेशर इथे कुठेतरी आला असता. जर प्लेट अजून खाली जर का जाऊन तुम्ही प्लेट बुडवली, याचा अर्थ तुम्ही जर का सरफेस पासून खाली 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 जर का प्लेट नेत गेलात तर काय होत असतं? तर काय होत असतं की हा जो आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो, ज्याला आपण एक्स बार बोलतोय, आणि याच्या खाली जो सेंटर ऑफ प्रेशर असतो, हे जे काही आहेत हे जवळ येतात. कसं कसं जवळ येतात? हे बघा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं काही बदलणार नाही, पण हा सेंटर ऑफ प्रेशर जो आहे हा त्याच्या जवळ येतो. पण खूप जास्त खाली गेल्यावरती तो काय होऊन जाईल? त्याच्यासोबत येऊन जाईल. याचा अर्थ कोइन्साइड होऊन जाईल. तर तुम्हाला प्रश्न काय विचारतो तो की जर तुम्ही प्लेटला व्हर्टिकली इमर्स करताय आणि खूप जास्त खाली खाली नेताय तर काय बदल होईल? की सेंटर ऑफ प्रेशर हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कडे येतो. सेंटर ऑफ प्रेशर हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कडे वळतो. कस काय वळतो? फॉर एक्झाम्पल बघून घ्या कसं. बघा, एक्स बार बघून घ्या. हा एक्स बार वाढत चाललाय ना. जर तुम्ही प्लेट खाली खाली नेताय तो एक्स बार वाढत चालला.
एक बार जर वाढत चालला तर ही पूर्ण टर्म जी आहे याचं उत्तर कमी कमी होत जाईल. जर याचं उत्तर कमी कमी होत जातंय याचा अर्थ सेंटर ऑफ प्रेशर जवळ जवळ येत जातोय. समजतंय का? ही व्हॅल्यू कमी 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 होते ना, तर एक बारच्या जवळ जवळ येते ही व्हॅल्यू. मी काय बोललो कळालं का? नाही समजलं असेल तर सांगा, मी परत सांगतो. तो मी काय बोलतोय की जर समजा तुम्ही प्लेट सरफेसच्या जवळ हे केली ना, तर एक्स बार म्हणजे इथून तर इथपर्यंत अंतर हे एक्स बार आहे आणि इथून तर इथपर्यंत अंतर हे सीपी आहे. तर या दोघांमध्ये काही ना काही गॅप राहतो. पण ही प्लेट जर का तुम्ही जर का अजून खाली 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 नेत गेलात ना, तर एक्स बार तर एक्स बार इथून तिथपर्यंत एक्स बार राहणार आहे. पण हा सीपी जो इथे असायला पाहिजे होता तो इथे जवळ येऊन जातो त्याच्या. तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीकडे वळतो. कोण? सीपी. सीपी इज व्हॉट? तो सीपी जो आहे तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीकडे वळतो असं बोललोय मी. बोला कळायला का इथपर्यंत? इथपर्यंत कळाला का सांगा पटकन. हॅलो, माईक ओपन करून सांगा, मला दिसत तिथे आत. चलो चलो, पुढे जाऊ आता. आता आपण जर का पुढे गेलो तर पुढे काय बघा. तो पुढचा पॉईंट जर आपण बघायला गेलो तर आता नेक्स्ट काय, आपल्याकडे वेगवेगळ्या केस येऊन जातात. कशा केस बरं का? समजा पहिली केस मी इमर्सचा शिकवतोय बरं का. टॉपिक जो होता तो होता हायड्रोस्टॅटिक. हायड्रोस्टॅटिक मध्ये काय शिकतात? टीपी आणि सीपी. तो टीपी आणि सीपी. टीपी आणि सीपी कोणासाठी काढायची आहे? इमर्स केस, इमर्सची केस, आणि दुसरी म्हणजे नॉट इमर्सची केस. ओके, इमर्सच्या केसमध्ये तुम्हाला किती केस आहेत? तीन आहेत परत. कुठली? तीन नाही, खूप आहेत ते. तर आपण काय काय घेतलं? एक म्हणजे व्हर्टिकल, व्हर्टिकल प्लेट होती. ठीक आहे. दुसरी म्हणजे कुठली? तर दुसरी जी होती ती ओरिजेंटल प्लेट होती. आणि तिसरी म्हणजे काय? इन्क्लाइन प्लेट मी घेतली होती. अजून माझ्याकडे कर्व सरफेस पण आहे. ते कर्व सरफेस मी स्पेशल केस मध्ये घेतो. ठीक आहे. तर मग हे तुम्हाला मी तीन साधं शिकवलेलं आहे. आता मला काय म्हणायचंय, समजा आता बघा, जर तरची बात करू. जर समजा हे आहे फ्री सरफेस, तो केस बघत आहोत आपण वेगवेगळा. तो केस वन, केस वन हा आहे फ्री सरफेस. ओके. या फ्री सरफेसला जर का, जर सर्क्युलर प्लेट जर फ्री सरफेसला जर का टच झाली, ठीक आहे, तो केस वन मध्ये काय बोलत आहे की ही सर्क्युलर प्लेट जी आहे ही जर का डायरेक्ट फ्री सरफेसला जर का टच झाली, तर या केसमध्ये सेंटर ऑफ प्रेशर किती राहतो, हा प्रश्न आपल्याला विचारत होतो. तो आपण प्रत्येक आकृतीसाठी ते बघणार आहोत. ओके. तो प्रत्येक आकृतीसाठी आपण ते बघणार आहोत. बघा, प्रत्येक आकृतीसाठी ते आपल्याला बघायचे की जर समजा, तो बघा तुम्ही काय म्हणणार की याचा जो एक्स बार आहे इथून तर इथपर्यंत, हा त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो आहे त्याला आपण एक्स बार बोलतो. हो, हा एक्स बार झाला. बरोबर का? आणि एक्स बार पेक्षा सीपी हा नेहमी नेहमी खाली राहतो. याचा अर्थ इथे कुठेतरी सीपी येईल. तो हिरवी कलरची लाईन जी आहे सीपी दाखवतोय. ओके का? आता तुम्ही जर का याला शोधायला गेले तर तुम्हाला शोधता पण येईल. तर एक उदाहरण वाटल्यास मी तुम्हाला शोधून दाखवतो आणि बाकी सगळ्या केसचा स्टँडर्ड फॉर्म्युला सांगून देतो मी. ओके का? तर बघा बरं का, तुम्ही जर बघायला गेलात, हा एक्स बार किती येईल बरं का? तो एक्स बार किती येईल? एक्स बार जो येईल तो येईल डायमीटरच्या निम्मा. बरोबर ना? एक्स बार किती येईल? डायमीटरच्या निम्मा म्हणजे D/2 राहिला. D/2 राहील. कारण की बरोबर सेंटर मध्ये आलो ना, एक्स बार D/2 राहील. मग सीपी कसा काढायचा मला आता बघा. सीपी इज इक्वल टू एक्स बार प्लस आय जी, आय जी साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 राहील. का बरं? कारण की प्लेट व्हर्टिकल इमर्स केलेली आहे. तो साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 राहील. बरं, एक्स बार ए एक्स बार या पद्धतीने फॉर्म्युला आहे आपला. बरं, मग आता टाका. तो सीपी इज इक्वल टू एक्स बारची व्हॅल्यू किती बोललो मी? D/2 प्लस आयजी किती असतो? सर्कलचा आयजी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? π/64 इंटू D⁴. ठीक आहे. डिवाइड बाय एरिया काय असतो? π/2. ठीक आहे. π/4 इंटू डी चा स्क्वेअर. π/4 इंटू डी स्क्वेअर. आणि एक बार किती असतो? एक बार असतो D/2, जो की दिला आहे बघा इथं, D/2. आता याला जर आपण सॉल्व्ह करायला गेलो तर आपल्याला सॉल्व्ह करता येईल, जास्त काही अवघड नाहीये. कसं? तर तुम्ही बघायला गेलात तो हा डी क्यूब आणि इथला डी, सॉरी, हा डी स्क्वेअर आणि इथला डी डी क्यूब होतो. तो तीन झाले. इथले तीन, इथले चार पैकी तीन कटले, तो एक डी उरून जाईल ना, एक डी उरून जाईल. ओके. बरं, पुढे बघा. परत खाली जर बघायला गेलात तो खाली दोन आहे आणि चार पण आहे. याचा अर्थ असा आहे, 4 दुने 8 होतात आणि आठी आठी 64, म्हणजे हा 8 राहणार आहे बाळांनो. कळतंय? तर इथे काय राहील? D/2 इकडचा जसा तसा आहे, परंतु प्लस वरती उरतोय पाय. ठीक आहे. पाय पाय पण कटलाय बघा, पाय पाय पण कटून गेला. तो वरती फक्त डी उरणार आहे. डी वरती डी उरतोय आणि खाली ना 8 उरतोय. याचा अर्थ असा आहे की सर्क्युलर प्लेट जर का फ्री सरफेसला जर का टच झाली तर सेंटर ऑफ प्रेशर काय राहणार आहे?
d/2 प्लस d/8 तो कितीने जास्त राहणार आहे असा प्रश्न विचारतो तो. काय प्रश्न विचारतो तो की जेव्हा सर्क्युलर प्लेट ही फ्री सरफेसला टच असते तेव्हा सेंटर ऑफ प्रेशर हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पेक्षा कितीने जास्त असतो? d/8 ने जास्त असतो. बरं मग d/8 ने जास्त असतो मग किती असतो? तुम्ही सीपी जर का काढायला गेलात तर बघा इथे 8 आहे तो बेसला 8 करण्यासाठी वरती 4 ने मल्टिप्लाय करतो, खाली 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 दुने 8 होऊन जाईल. हे 4d प्लस 1d 5d डिवाइड बाय 8 तो सीपी ची व्हॅल्यू काय येऊन जाते 5d डिवाइड बाय 8 5d डिवाइड बाय 8 कळालं का? तो प्रश्न दोन पद्धतीने विचारणार. जेव्हा सर्क्युलर प्लेट हा फ्री सरफेसला टच होऊन जातो तेव्हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पेक्षा सेंटर ऑफ प्रेशर कितीने जास्त असतो? d/8 ने जास्त असतो. सेंटर ऑफ प्रेशर किती असतो? 5d/8 असतो. बोला कळालं का? कळालं का सांगा? चलो तर ही झाली सर्क्युलर प्लेटची केस. बरं दुसरी केस तर हे लक्षामध्ये राहू द्या. दुसरी केस काय बरं का बुडालेलीच बघतो आपण. दुसरी केस आहे आपल्याकडे केस 2. तो केस टू जी आहे ती आहे समजा तो सर्क्युलर झाला. आता रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर प्लेट साठी बोलतोय. रेक्टँग्युलर प्लेट जी आहे ती रेक्टँग्युलर प्लेट सरफेसला टच होते म्हणजे कशा पद्धतीने हा आहे फ्री सरफेस, हा फ्री सरफेस आहे आणि याला जी की नाही याला बरोबर रेक्टँग्युलर प्लेट टच आहे. तो रेक्टँग्युलर प्लेट जर का टच असेल तर बघा हा रेक्टँग्युलर प्लेट तुम्हाला दाखवतो. ही अशी रेक्टँग्युलर प्लेट आहे ज्याची विड्थ किती आहे? याची विड्थ आहे बी आणि याची डेप्थ किती आहे? याची डेप्थ आहे समजा डी. तर नक्कीच याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे येणार आहे? याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ज्याला एक्स बार बोलतोय तो टॉप पासून तर इथपर्यंतचं जे अंतर आहे ज्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत मोजतोय एक्स बार इज इक्वल टू टोटल डेप्थ जर का डी असेल तर d/2. ओके का? d/2 राहणार. तो एक्स बार d/2 राहणार. आता हे पण मी सॉल्व्ह करून दाखवतो पण जास्त काही टाइम लागत नाही लगेच तुम्ही काढू बी शकता. तर आता सीपी जर काढायला गेलात तो सीपी काय येणार आहे? या केसमध्ये तुम्ही सॉल्व्ह बी करू शकता करून बघा किंवा करून दाखवतो बी काही जास्त नाहीये बघा. तो एक्स बार प्लस आय जी साईन स्क्वेअर त्याची व्हॅल्यू एक राहते आय जी डिवाइड बाय ए एक्स बार या पद्धतीने फॉर्म्युला लिहून टाकणार तुम्ही. एक्स बार किती आहे? एक्स बार आहे d/2. तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंतचा अंतर d/2 आहे. आय जी किती असतो अबाउट एक्स ऍक्सिस तो बी डी चा क्यूब डिवाइड बाय 12. ओके डिवाइड बाय एरिया किती असतो याचा बी इंटू डी इंटू एक्स बार किती असतो d/2. एक्स बार किती असतो d/2. आता याला जर तुम्ही पूर्ण सॉल्व्ह केलं तर करता बी येईल. काय बरं का हा बी कटला डी चा जो आहे तो स्क्वेअर आहे तो डी चा स्क्वेअर जो आहे इथून डी स्क्वेअर कट केला तर इथे डी राहणार आहे फक्त. आणि बे एके बे बे सक 12 याचा अर्थ असा झाला की सीपी जो असतो रेक्टँग्युलर केस मध्ये जर रेक्टँग्युलर प्लेट सरफेसला टच झाली तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पेक्षा कितीने जास्त असतो सीपी? तर तो असतो d/6. कितीने जास्त असतो? d/6. याचा अर्थ असा निघून येतोय की सेंटर ऑफ प्रेशर किती निघतो टोटल तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करून घ्या वरती खाली हा 6 होऊन जाईल. तर याचा अर्थ वरचे झाले 3d+d 4d. तो 4d डिवाइड बाय 6 याचा अर्थ असा झाला 2d/3. तो 2d/3 सीपी किती येऊन जातो 2d/3. बोला काय आला काय? वेर डी इज द डेप्थ ऑफ द प्लेट. बाकीच्यांना कळतंय का? नसेल कळलं तर मी सांगा मी परत सांगेल ते. तो रेक्टँग्युलर प्लेट जेव्हा फ्री सरफेसला टच होते तेव्हा सेंटर ऑफ प्रेशर 2d/3 राहतो आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पेक्षा कितीने जास्त असतो d/6 असे प्रश्न विचारतो तो. चला तिसरी केस 3. तो केस 3 आता मी काय करतो मी जे ना पूर्ण केस सांगतो आता तुम्हाला तर तुम्हाला मी सगळ्या केस सांगतो डिराईव्ह करण्यापेक्षा लक्षामध्ये ठेवून घेऊ आपण कशा पद्धतीने बघा. तो केस 3 जी आहे ती ट्रँग्युलर साठी आहे. तो ट्रँग्युलर मध्ये पण दोन आहेत तो पहिला आता आपण घेणार ट्रँग्युलर प्लेट ट्रँग्युलर प्लेट ट्रँग्युलर प्लेट आहे आणि त्याचा बेस जो आहे ट्रँग्युलर प्लेट बेस ऍट फ्री सरफेस तो फ्री सरफेसला त्रिकोणाचा बेस टच आहे. म्हणजे कशा पद्धतीने बघा तुम्ही जर का बघायला गेला तर हे बघा इथे हा आहे फ्री सरफेस आणि ट्रँग्युलर प्लेट जी आहे ती ट्रँग्युलर प्लेट डायरेक्टली फ्री सरफेसला टच आहे. ओके या पद्धतीची ही केस आहे. तर या केसमध्ये किती येतो ते तुम्हाला सांगायचं. तर या केसमध्ये किती येतं ते तुम्हाला सांगा. मग तुम्ही काय म्हणणार की याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो असतो
तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती असतो, याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो असतो, याचा अर्थ इथे बघा, इथे इथे कुठेतरी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल आणि खाली सेंटर ऑफ प्रेशर असेल. हा इथून ते इथपर्यंत, टॉप पासून ते इथपर्यंत हा काय आहे, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एक्स बार आहे आणि याच्या खाली इथून ते इथपर्यंत हा सेंटर ऑफ प्रेशर सीपी आहे. ठीक आहे. तर मग आता आपण जर काय एक्स बार काढायला गेलो, एक्स बार काय असणार, बेस पासून एच बार जो असतो तो काय असतो, त्रिकोणाची टोटल हाईट आहे एच. त्रिकोणाची टोटल हाईट काय एच ही. तर तुम्ही मला सांगा, त्रिकोणाचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बेस पासून किती अंतरावरती असतो, h/3. तो एक्स बार काय झाला, h/3 झाला. ओके. परंतु सीपी हा h/3 पेक्षा जास्त राहणार आहे. h/3 तर राहणारच आहे, प्लस समथिंग. आता समथिंग काय असणार आहे बरं का, तो समथिंग जे असणार आहे ते मी डायरेक्ट सांगून देतो तुम्हाला, ते असणार आहे h/6. किती असणार आहे ते, h/6. तो कळाला का नाही तुम्हाला सांगा. याचा अर्थ असा आहे की त्रिकोणाचा बेस जर का फ्री सरफेसला टच असेल, त्रिकोणाचा बेस जर फ्री सरफेसला टच असेल, तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी h/3 पेक्षा कितीने जास्त असतो, h/3 ने जास्त असतो. आता याला जर का तुम्ही सॉल्व्ह करायला गेला, तर सेंटर ऑफ प्रेशर निघणार, सेंटर ऑफ प्रेशर निघणार बघा, वरती तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा, कारण बेस 6 करायचे ना, तो खाली 6 होऊन जाईल. तर 2h प्लस h, 3h डिवाइड बाय 6. याचा अर्थ बे 3 आहे की 3, 3 दुने 6, h/3. तो सीपी किती आला, सेंटर ऑफ प्रेशर आला h/3. कळतंय का. त्रिकोणाचा बेस जेव्हा फ्री सरफेसला टच असतो, तेव्हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बेस पासून h/3 अंतरावर राहतो, पण सीपी कितीने जास्त राहतो, h/6. सीपी किती राहतो, h बाय किती आहे, h/2. h/2 ना, सॉरी, इथे h/2 राहील. हा काय होऊन जाईल, h/2. तर h/2. आता याच्यामध्ये तो ना उदाहरण विचारून घेतो तुम्हाला. तो उदाहरण कसं विचारतो तेही सांगतो तुम्हाला मी. तो सीपी इज इक्वल टू h/2 आला, इथपर्यंत कोणाला डाऊट नसावा. हे कोण आहे, एक मिनिट, गेलं सगळं. तो आता आपण काय करणार आहोत, आता आपण काय करूया, ही जी केस आहे ना, याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारतो तो परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारतो, म्हणतो इक्विलेटरल ट्रायंगल आहे. तो इक्विलेटरल ट्रायंगल, ठीक आहे. हा बघा इक्विलेटरल ट्रायंगल आहे, ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत. तो तिन्ही बाजू सारख्या आहेत, हा काय हा इक्विलेटरल ट्रायंगल आहे बघा. तो इक्विलेटरल ट्रायंगलच्या केसमध्ये बेस जो आहे तो सरफेस वरती टच आहे, फ्री सरफेसला टच आहे. त्या केसमध्ये तुम्हाला सीपी काढायला लावलेला आहे. तो सीपी काढायला लावला आहे बघा, हा सीपी काढायला लावलेला आहे. तो हा जो आहे ना, इथे असतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि इथं काय असतो, इथं बॉटमला सीपी, तो मला सीपी काढायला लावलेला आहे. आता कसं काढणार, जर समजा हा इक्विलेटरल ट्रायंगल असेल, तर याच्या तिन्ही बाजू सारख्या असायला पाहिजे. याचा अर्थ हा टॉप जो आहे, इथली बेस हा ए असतो, इकडची तिरपी बाजू जी आहे ती पण ए असते, इकडची तिरपी बाजू पण काय असते, ए असते. परंतु उंची किती असते, इक्विलेटरल ट्रायंगलची जी उंची असते, ती उंची मी हाईट जिथं लिहितो, हाईट जी असते ती असते अंडर मध्ये 3/2 इंटू ए. बरोबर बोललो का मी, कारण बघून घ्या ना, हे जो काही आहे इकडचा हा a/2 राहतो. ठीक आहे, a/2 राहतो. इन्क्लाइन बाजू ए आहे, पायथागोरसचा थेरम लावा आणि तुम्हाला जी ही उंची आहे, ही उंची किती दिसायला भेटेल, h इज इक्वल टू अंडर मध्ये 3/2 ए. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला सांगा की टोटल हाईट जर का अंडर 3/2 ए आहे, तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती येईल, एक्स बार किती येईल, एक्स बार किती येईल. तुम्ही काय बोलले की एक्स बार तो h/3 राहतो बेस पासून, बरं. h/3 तो h/3 याचा अर्थ असा √3/6 ए. √3/6 ए हा त्याचा काय झाला, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. परंतु सेंटर ऑफ प्रेशर किती, तो सेंटर ऑफ प्रेशर किती राहणार आहे, सेंटर ऑफ प्रेशर असतो h/2 आणि h किती आहे, अंडर मध्ये 3. अंडर मध्ये 3/2 जर तुम्ही 2 ला अजून जर का डिवाइड बाय 2 करायला गेला तर 4 होऊन जाईल ना तो. असं उत्तर राहील त्याचं. कळतंय का बोला. तो अशी केस पण तो विचारून घेतो, लक्षामध्ये राहू द्यायचं. तो त्रिकोणाचा जेव्हा बेस फ्री सरफेस वरती टच असतो, तेव्हा कशा पद्धतीने सेंटर ऑफ प्रेशर काढतात याची जानकारी घेतली आपण. आता आपण काय करणार आहोत, आता त्रिकोणाचीच केस आहे, परंतु फ्री सरफेसला, परत सांगू का, कुठलं आलं, इक्विलॅटरल ट्रायंगल का. हा बरं बघा, हा बघा हा फ्री सरफेस आहे. फ्री सरफेसला जो आहे, तो फ्री सरफेस वरती आपण काय केलेला आहे, इथे त्रिकोण जो आहे याचा बेस टच केला, अशा पद्धतीने टच केला, हा टच झाला. याचा जो बेस आहे हा इथून ते इथपर्यंत किती आहे, ए. याची ही बाजू बी किती असणार, ए. याची इकडची बाजू बी किती असणार, ए. ओके. चला, आता आपल्याला महत्वाचं काय ते म्हणजे उंची. या त्रिकोणाची उंची किती असणार, या त्रिकोणाची उंची काढण्यासाठी मला
काय करावं लागेल, मला वापरावं लागेल पायथागोरस थेरम. कसा? हे पिंक कलरचं अंतर बघा, इथून ते इथपर्यंत उंची आहे, परंतु हा इकडचं अंतर तुम्हाला जर राईट अँगल ट्रायंगल पाहिजे असेल तर हा a/2 असणार. हा इकडचा काय आहे, a आहे. मग तुम्ही जर का समजा ही बाजू काढायला गेला, ती वाली उभी हाईट, तो हाईट कसं काढणार? h इज इक्वल टू अंडर रूट मध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर मायनस बाजूचा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवाइड बाय 4 असं करावं लागेल तुम्हाला. आणि याला जर तुम्ही सॉल्व्ह करायला गेलात तर हे काय येईल बरं, काय 4 आहे की 4 इथे, 4 मधून ए स्क्वेअर गेला, अंडर रूट मध्ये 3a चा स्क्वेअर डिवाइड बाय 4. याचा अर्थ असा आहे h इज इक्वल टू अंडर रूट मध्ये राहणार 3, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कट होऊन जाईल, हा होऊन जाईल a डिवाइड बाय होऊन जाईल 2. तो उंची किती निघून आली, अंडर रूट मध्ये 3a/2, तो हे h आहे अंडर रूट मध्ये 3a/2. ओके. आणि तुम्हाला म्हणजे हा याची, हा जर काय याची, तर सरांनी सांगितलंय बाबा, काय सांगितलंय की त्रिकोणाचा बेस जेव्हा सिव्हिल सरफेसला टच असतो तेव्हा सीपी हा h/2 ला असतो. ठीक आहे, मग h/2 ला असतो याचा अर्थ अंडर रूट मध्ये 3/4 होऊन जाईल ना तो, असं. कळतंय का, बोला आता. कळालं का सांगा. कळालं का. चला. हा, आता आपण काय करूया, पुढची केस जी ट्रायंगुलर मधली काय वाली, हे बघा. अशा पद्धतीने आपल्या लक्षामध्ये काय येईल की हा फ्री सरफेस आहे, आणि आता जो बेस आहे तो बेस आपण काय करत आहोत, तो जो बेस आहे तो बेस खाली आणि अपेक्स वरती, तो फ्री सरफेसला अपेक्स टच आहे. अपेक्स कोणाला बोलतात, हा जो त्रिकोणाचा जो टॉप पॉइंट आहे याला अपेक्स बोलतोय आपण. तो अपेक्स जो काही आहे तो फ्री सरफेस वरती आहे. अपेक्स पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे असतो, एक बार अंतर, हे झालं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं एक बार. आणि एक बार हे किती असतं, जर त्रिकोणाची उंचीला जर का मी एच मानलं, त्रिकोणाच्या उंचीला जर मी एच मानत असेल तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा अपेक्स पासून किती अंतरावरती असतो, 2h/3. 2h/3. ओके, तो 2h/3 राहतो. बर, मग आता नक्की सेंटर ऑफ प्रेशर जो आहे सीपी हा एक बारच्या खाली राहतो. बरं, मग कितीने खाली राहतो तसा प्रश्न विचारेल तो आपल्याला, तर ते आपण बघणार आहे. मग कितीने, बरं काही हिरवं अक्षर बघा, कितीने खाली असतो, तर त्यासाठी सीपी इज इक्वल टू, सीपी इज इक्वल टू एक्स बार प्लस समथिंग. आता एक्स बार प्लस समथिंग, ते समथिंग काय असणार आहे, तो जेव्हा त्रिकोणाचा अपेक्स फ्री सरफेसला टच असतो तेव्हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पेक्षा सीपी हा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पेक्षा सीपी हा h/12 अंतर जास्त असतो. म्हणजे अंतर किती असणार आहे, h/12, 1/12 असणार आहे. मग याचा अर्थ असा झाला की सीपी इज इक्वल टू, एक बार किती आहे 2h/3, आणि हा कितीने जास्त आहे, h/12. तुम्हाला बेसला काय करावं लागणार आहे, 12 करावं लागणार आहे. तर बेसला 12 करण्यासाठी काय करावं लागणार आहे, इकडच्या बाजूला 4ने वरती आणि खाली मल्टिप्लाय करावं लागणार. 4ने मल्टिप्लाय केलं तर हा झाला h, हा झाला इकडे 4ने मल्टिप्लाय केलं 12, प्लस इकडचा h/12. याचा अर्थ असा झाला सीपी इज इक्वल टू 9h/12. तो सीपी इज इक्वल टू किती झाले, 3h/4. 3h/4. काय आला का सांगा, काय फरक आला. तो तुम्हाला अजून प्रश्न विचारून टाकेल. जेव्हा त्रिकोणाचा बेस, जेव्हा त्रिकोणाचा बेस, ऐका आता, आता तुम्हाला प्रश्न विचारतो, उत्तर तुम्ही सांगा. जेव्हा त्रिकोणाचा बेस हा फ्री सरफेसला टच असतो तेव्हा त्याचा सेंटर ऑफ प्रेशर हा कितीने जास्त असतो, जेव्हा तो अपेक्सला टच असणार तेव्हापेक्षा. म्हणजे काय म्हणतोय कळलं का, जेव्हा अपेक्स जो आहे ना, अपेक्स जेव्हा टच असणारे फ्री सरफेसला त्याच्या सेंटर ऑफ प्रेशर पेक्षा तो पहिला वाला सेंटर ऑफ प्रेशर कितीने जास्त राहणार, दुप्पट राहणार. कळलं का. तो काय राहणार, दुप्पट नाही, दुप्पट नाही. हा 3h/4 आहे, तो त्याची जे काय आहे तसं पण तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. करून दाखवतो वाटलं बघा, तो कितीने जास्त असतो किंवा कितीने कमी असतो, काय फॅक्टर आहे ते आपल्याला करता यायला पाहिजे. आता याचा बघा 3h किती आला, 3h/4 आहे, पण तो अगोदरचा किती आला होता, तो अगोदरचा आला होता h/2. मग आता h/2 आणि याच्यामध्ये बघायला गेला h/2 म्हणजे 0.5. 3h/4 जर करायला गेला तर हा किती येतो, 3h/4 म्हणजे किती, 0. किती 75 का. याचा अर्थ हा जास्त आहे बघा. कोण जास्त आहे, हा जास्त आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जेव्हा अपेक्स फ्री सरफेसला टच असतो त्याचा सेंटर ऑफ प्रेशर हा बेस जेव्हा टच असतो त्याच्यापेक्षा खाली असतो. समजलं का नाही. करून दाखवतोय बघा, करून दाखवतोय, करून दाखवतोय बघा. हा आहे फ्री सरफेस,
हा इकडचा आहे फ्री सरफेस. इथे जे आहे, इथे या पद्धतीने बेसला टच केला, याचा जो सीपी आहे h/2 ला असतो, सीपी बोलतोय मी. हा, आणि जेव्हा त्रिकोण इथं असणार आहे, तेव्हा त्रिकोण असताना याचा सीपी कुठे राहणार म्हणजे खाली, असं बोलतोय मी, खाली. आणि याच्यामधला फरक विचारून गेलतो, तर कितीने काय किती उत्तर असते याचा 3h/4. मग मी प्रश्न काय विचारतोय तुम्हाला, की या दोघांमधला सीपीचा फरक किती आहे, सीपीचा फरक काढायचा आहे. तो कसं करणार, CP2 मायनस CP1, कारण दुसरा जास्त दिसतोय मला. मग मी काय करणार त्या केसमध्ये, म्हणजे 3h/4 मायनस h/2. तो बेस मला 4 करावा लागणार, यासाठी इकडे 2 ने मल्टिप्लाय करेल, खाली 2 ने मल्टिप्लाय केला का बेस सेम झाला. तो बेस सेम आहे, तो कुठला तरी एक बेस घेतला, 3h मधून 2h गेले, h/4. आलं का लक्षात. याचा अर्थ असा आहे की अपेक्स वाला हा h/4 ने जास्त असतो. बोला, कळालं का. तो असं कुठला बी जर का केस आली तरी तुम्हाला जमायला पाहिजे ती, कुठली पण केस आली तर तुम्हाला जमायला पाहिजे. तो आपले जे स्टँडर्ड शेप होते, सर्क्युलर शेप, रेक्टँग्युलर शेप, ट्रायंग्युलर शेप, याच्याबद्दल आपण सेंटर ऑफ प्रेशर काढून टाकलेला आहे. परंतु शेप वेगळे पण असतात. कसे काय शेप वेगळे असतात, त्यासाठी तुम्हाला मी एक टेबल दाखवतो बघा. त्यासाठी तुम्हाला एक टेबल दाखवतो, तुम्हाला कळून जाईल. टेबल ऍड केला असेल तर ठीक. हे बघा, हा वाला टेबल. तर हे स्टँडर्ड शेप तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवायचे. कसं बरं का, सेमी सर्कल जर का असेल आणि सेमी सर्कलचा जो बेस आहे तो जर का फ्री सरफेसला टच असेल, ज्याचा डायमीटर डी आहे, तेव्हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय असतो, तेव्हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो एक्स बार आहे तो किती असणार, 2d/3π. तो 2d/3π असणार आहे. आणि सेंटर ऑफ प्रेशर किती असणार आहे, 3πd/32. तो हे स्टँडर्ड आहे, ते फॉर्म्युले तुम्ही लक्षामध्ये ठेवा, तर कुठेतरी लिहून टाका. मला काय म्हणायचं कळतंय का, तो इथून तर इथवरचं अंतर जे आहे ते 2d बाय काय आहे, पाय आहे. पण याच्या खाली सेंटर ऑफ प्रेशर राहतो, तो ते किती आहे, टॉप सरफेस पासून हे अंतर, हे आहे 3πd/32. ओके. पुढं जर पॅराबोला असेल आणि पॅराबोलाचा जो वरचा पार्ट आहे म्हणजे कुठला अपेक्स वाला पार्ट, तो जर फ्री सरफेसला टच असेल, हे बघा वरचं फ्री सरफेस आहे, तो त्या केसमध्ये तुम्ही जर बघायला गेला टोटल उंची त्याची एच असेल, तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याची किती असते, 3h/5 ला असते या अपेक्स पासून, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. हा, पण सेंटर ऑफ प्रेशर किती असतो, तो या अपेक्स पासून सेंटर ऑफ प्रेशर असतो 5h/7. 5h/7. ओके. पण जर हा पॅराबोलाचा जर का बेस टच असेल फ्री सरफेसला, तर त्या केसमध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी असते ती 2h/5 असते आणि सेंटर ऑफ प्रेशर जो असतो तो 4h/7 असतो. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू पाठ तर होत नाही, पण कळतंय का काय चालू इथे, राईट. आणि सर्कलचा आपण बघून झालेला आहे, तो सर्कल आपला बघून झालाय. तो अजून या 3 केस तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये ऍड करू शकता. तो टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर जे असतं, ते टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर आपण होरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि इन्क्लाइन प्लेटच्या केसमध्ये कव्हर केलेला आहे. ओके. आता तुम्हाला एक नवीन केस शिकवतो, व्यवस्थित मन लावून बघायचं. बघा, तो समजा समजा हा फ्री सरफेस आहे आणि याच्यामध्ये एक प्लेट इमर्स केलेली आहे, पण ही प्लेट जी आहे ही सर्क्युलर आहे. ही जी प्लेट आहे ही काय सर्क्युलर आहे. तो सर्क्युलर आहे समजा, कशी बघा, तर ही प्लेट जी आहे ही सर्क्युलर आहे. कसं बरं का, तर तुम्ही जर समोरून बघायला गेला तर असं दिसायला भेटणार, पण इकडून जर बघायला गेला तुम्ही, इकडच्या बाजूने, तर तुम्हाला असं सर्कल दिसायला भेटेल ना. तो ज्याचे ज्याचा जो याचा जो काही डायमीटर आहे, हा डायमीटर किती आहे, हा डायमीटर याचा डी आहे. ओके. आता ते परीक्षेमध्ये कसं बोलतात माहितीये का, ते बोलतात आपल्याला की इन्क्लाइन सर्क्युलर प्लेट आपण इमर्स केली बाबा वॉटरमध्ये. ठीक आहे. तो त्याचं ग्रेटेस्ट डेप्थ जी आहे, ही ग्रेटेस्ट डेप्थ आहे इकडची. ही ग्रेटेस्ट डेप्थ समजा H2 आहे आणि स्मॉलेस्ट डेप्थ जी आहे ती H1 आहे. ओके. तो स्मॉलेस्ट डेप्थ H1 असणार आहे. तो एक्स बार म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठेतरी असेल त्याचा, ज्याला आपण काय बोलून देतो, एक्स बार. एक्स बार. तो अशा केसमध्ये तुम्ही एक्स बार कसा काढणार, तो अशा केसमध्ये तुम्ही एक्स बार कसा काढणार, तो एक्स बार मी जो काढतोय तो एक्स बार या पद्धतीने काढतो. कसा, ऍव्हरेज घ्यायचा, H1 प्लस H2/2, हा झाला एक्स बार त्या केसमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की सीपी काढण्यासाठी साइन स्क्वेअर थिटा पण लागतो. तो साइन स्क्वेअर थिटा जो आहे, तो साइन स्क्वेअर थिटा कसा काढतात, तो साइन स्क्वेअर थिटा काढतात, मोठा H2 मायनस छोटा H1 डायमीटर, याचं उत्तर काढायचं. याचं उत्तर जे असणार आहे ते साइन थिटा राहणार आहे, आणि या अख्ख्या ब्रॅकेटचा जर स्क्वेअर केला तर मला साइन स्क्वेअर थिटा भेटणार आहे. तर तुम्हाला जर का एक्स बार भेटून गेला, तुम्हाला जर का साइन स्क्वेअर थिटा भेटून गेला, तर तुमच्याकडे टोटल प्रेशरचा फॉर्म्युला असतो
एफ इज इक्वल टू गॅमा ए एक्स बार. ए म्हणजे सर्कलचा एरिया, एक्स बार म्हणजे हे बघा मी काढून टाकला इथं. तो हे जे उत्तर येईल याला न्यूटन मध्ये ठेवणार तुम्ही. आणि जर मला सेंटर ऑफ प्रेशर काढायचा असेल तर कसं काढणार? तो सेंटर ऑफ प्रेशर काढणार मी एक्स बार प्लस आय जी तो काढता येईल ना, पाय बाय 64 डी रेस टू 4 आय जी इंटू साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय ए एक्स बार. या पद्धतीने आन्सर येऊन जाईल. कळालं का? सर्क्युलर प्लेट जर का तिरपी ठेवली तर त्या केसमध्ये एक्स बार किंवा साइन स्क्वेअर थिटा कसा काढतात? कळालं का? ठीक आहे. तो तिरपी प्लेट, सर्क्युलर प्लेट तिरपी ठेवल्यावरती बी झालं. याचा अर्थ जवळपास 70-80% आपण बुडालेली केस कव्हर केलेली आहे. तर बुडालेली केस जी आहे ती झालेली आहे. आता आपण काय करणार? आता न बुडाल्याकडे जाऊया. तो न बुडालेली केस आता आपल्याला बघायची आहे. तुम्ही जर का न बुडालेली केस बघायला गेलात तर ते कसं येईल बघा. तुम्हाला प्रेशर डायग्राम बी विचारून घेतो. एक काम करून टाकू आपण. प्रेशर डायग्राम जे आहे नंतर नंतर बघू. प्रेशर डायग्रामचा टॉपिक आपण नंतर बघू टाकू. ठीक आहे. तो आता आपण बघणार नॉट इमर्सी केस. तर तुम्हाला काय करायचंय? टीपी काढायचा आहे आणि सीपी काढायचा आहे. कोणासाठी काढायचा आहे? नॉट इमर्स वाली केस. याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला सांगतो. तर हे मी लक्षात ठेवण्यासाठी नॉट इमर्स बोलतोय. पण त्याचा अर्थ असा होतोय की बाबा जे पण एखादी जे ऑब्जेक्ट आहे, सरफेस आहे, तो पूर्ण पाण्यामध्ये बुडालेला नाहीये. याचा अर्थ काय झाला? फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो. 1 नंबर डॅम, 2 नंबर वॉटर टँक. तो परीक्षेमध्ये खूप सारे क्वेश्चन वॉटर टँक वरती येतात. वॉटर टँक, डॅम, वॉटर टँक. 3 नंबर पार्टिशन वॉल, पार्टिशन वॉल, पार्टिशन वॉल. ठीक आहे. हे 3 उदाहरणं मी जनरली घेतोय. 3 उदाहरणं मी जनरली घेतोय. तो डॅम, वॉटर टँक, पार्टिशन वॉल. मग या केसमध्ये बुडालेले नाहीये म्हणजे काय? तो बघा, तो बुडालेले नाही याचा अर्थ असा आहे की समजा हे जर का डॅम असेल, तो डॅम मी जनरली असा दाखवतोय, तो पाणी डॅमच्या इथपर्यंत असणार आहे. तर ही झाली नॉट इमर्सी केस. ही झाली नॉट इमर्सी केस. कळालं का? वॉटर टँक बघा, तुम्ही वॉटर टँक बघायला गेला तर ही वॉटर टँक आहे. तर या वॉटर टँक मध्ये पाणी इथपर्यंत जर का भरून असेल, हे काय पाणी इथपर्यंत जर का पाणी भरून असेल, तर याचा अर्थ ही पण नॉट इमर्सी केस आहे. काय पाण्याची टाकी बुडून गेली का पाण्यात सगळी? ही पण नॉट इमर्सी केस आहे. पार्टिशन वॉल कोणाला बोलतात? ही भिंत आहे. पार्टिशन वॉल एक भिंत असते ज्याच्या अलीकडे पलीकडे दोघं साईडला लिक्विड राहतो. याचा अर्थ काय? इकडून आहे पाणी तर तिकडून आहे समजा केरोसिन. तर इकडच्या बाजूला बघा, इकडच्या बाजूला मी पाणी भरून ठेवलंय वॉटर, तर दुसऱ्या बाजूला समजा ग्रीन कलर मध्ये दाखवतो इकडच्या बाजूला जे आहे ते समजा केरोसिन भरून ठेवलेलं आहे, केरोसिन. तर या केसमध्ये जर बघायला गेला तरी पण बुडालेली नाही भिंत. तर हे 3 केस जे आहेत हे आपले नॉट इमर्सिव्ह झाले. समजलं का नॉट इमर्स म्हणजे काय बोलायचे मला? नॉट इमर्स म्हणजे काय बोलायचं कळालं का? तो या तिघांबद्दल आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे की डॅम जर का आला तर त्या केसमध्ये मग आता टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर कसा काढायचा. वॉटर टँक जर का आलं तर टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर कसा काढायचा. पार्टिशन वॉल जर का आली तर त्या केसमध्ये कसं काढायचा. या तिघांबद्दल आपल्याला बघायचं आहे. एक एक करून आपण बघूया. इथपर्यंत सगळं कळालं का सांगा? हे कळालं का काय बोललो ते? चलो, आता आपण पहिला उचलला डॅम. तो पहिला उचलला डॅम, मेसनरी डॅम. तो मेसनरी डॅमचं उदाहरण विचारतो. तो मेसनरी डॅम 1 नंबर मेसनरी डॅम नॉट इमर्स मध्ये. मेसनरी डॅम, तो मेसनरी डॅम जो असतो तो नॉट इमर्स मध्ये आला. तो मेसनरी डॅम जनरली या पद्धतीने दिसायला भेटतो. ओके, या पद्धतीने मला दिसायला भेटतो. याचा मला फाइंड आउट करायचा आहे. इथपर्यंत पाणी आहे. तो आपल्या लक्षामध्ये येईल जेव्हा साईडने लागणारा प्रेशर काढायचा आहे. तो याचं प्रेशर डिस्ट्रीब्युशन जर बघायला गेलं तर दाखवायचे नंतर जाऊन सांगतो मी प्रेशर डायग्राम मध्ये. पण जनरली तुम्हाला या पद्धतीने तो दिसायला भेटणार. टॉपला प्रेशर 0 राहतो आणि बॉटमला प्रेशर वाढत जातो. बॉटमला प्रेशर रोजी एच असतो जर पाण्याची डेप्थ एच असेल तर. तो पाण्याची डेप्थ एच असेल तर तो आपल्याला कसा बोलतो परीक्षेमध्ये आपल्याला कसा विचारतो. तो काय बोलतो की डॅमची हाईट 8 मीटर आहे. डॅमची हाईट 8 मीटर आहे आणि वॉटर लेवल ही 2 मीटर बिलो आहे. तो 2 मीटर बिलो आहे. याचा अर्थ काय झाला? वॉटर लेवल 2 मीटर बिलो आहे म्हणजे पाण्याची डेप्थ एच इज इक्वल टू 6 मीटर आहे. असा टाकतो तो प्रश्न. समजला का काय बोललो मी? तो डॅमची उंची 8 मीटर आहे. तो 8 मीटर नाही घेणार मी. तो पुढे बोलतो बी तो की 2 मीटर बिलो आहे. 2 मीटर बिलो आहे. ह्या काय एच इज इक्वल टू 6 आला मग. ओके, तो मला उंची कशाची लागते? मला उंची पाण्याची लागते. ठीक आहे. मग आता आपल्याला काढायचा तो टीपी. तो न बुडालेल्या केसमध्ये टोटल प्रेशर कसा काढतात? जी पण आपली प्रेशर डायग्राम असते त्याचा एरिया काढला ना तुम्ही, तो एरिया ऑफ द प्रेशर डायग्राम इज नथिंग बट दी टोटल प्रेशर.
तो टोटल प्रेशर हा फोर्स असतो. या प्रेशर डायग्रामचा तुम्ही एरिया काढला, कारण कधी कधी ऑप्शन मध्ये असं बी बोलणार आहे, टोटल प्रेशर इज व्हॉट, टोटल प्रेशर इज द फोर्स. तो हा एक फोर्स आहे, पाण्याकडून सरफेस वरती लागणारा फोर्स म्हणजे टोटल प्रेशर आहे. दुसऱ्या भाषेत मी काय बोलणार, की जो पण आपला, ठीक आहे ना, व्हर्टिकल सरफेस जो इमर्ज झालेला नाहीये, त्या केसमध्ये टोटल प्रेशर काय असतो, प्रेशर डायग्रामचा एरिया असतो. प्रेशर डायग्रामचा एरिया असतो. ठीक आहे, मग एरिया काढून टाका तुम्ही. तो मॅसरी डॅमच्या केसमध्ये टोटल प्रेशर कसा काढतात, 1/2, बेस किती आहे, रोजी एच म्हणजे गॅमा एच, ठीक आहे ना, रोजी एच म्हणजे गॅमा एच, तो गॅमा एच इंटू पाण्याची उंची किती एच. याचा अर्थ असा झाला की टोटल प्रेशर किती आला, 1/2 इंटू गॅमा एच, गॅमा एच, ठीक आहे ना, गॅमा एच चा स्क्वेअर. म्हणजे टोटल प्रेशर याच्या पुढे मी डॅमच्या केसमध्ये कसा काढणार, गॅमा एच चा स्क्वेअर बाय 2. परंतु डॅम जे आहे ते डॅमची मोबाईलच्या आतमध्ये लांबी असेल ना काही ना काही, कशी दाखवतो लांबी, हे बघा, ही जी काही लांबी आहे याची, आता मोबाईल मध्ये म्हणतो इकडे काही ना काही डॅमची लांबी असेल ना, तो त्या केसमध्ये लक्षात घ्यायचं, जर लांबी वगैरे दिली असेल तो कसं काढणार, टोटल प्रेशर इज इक्वल टू गॅमा एच स्क्वेअर बाय 2 इंटू लेंथ, इंटू लेंथ. तो हा आपला फॉर्म्युला होऊन जाणार मेसनरी डॅमच्या केसमध्ये. कसं फाइंड आउट करणार, गॅमा एच चा स्क्वेअर बाय 2 इंटू लेंथ. पण परीक्षेमध्ये मेसनरी डॅमचा जेव्हा प्रश्न येतो तो तुम्हाला टोटल प्रेशर काढायला लावतो आणि पुढे बोलतो टोटल प्रेशर पर युनिट लेंथ. याचा अर्थ लेंथ किती टाकणार, 1 मीटर. पर युनिट लेंथ जर बोलला असेल तर 1 मीटर टाकायचा, नाही तर जेवढी लांबी आहे डॅमची तेवढी लांबी टाकायची. लांबी म्हणजे विड्थ बोलतोय मी, लांबी म्हणजे विड्थ बोलतोय मी. कळालं का, तो मेसनरी डॅमच्या केसमध्ये टोटल प्रेशरचं एक्सप्रेशन काय आहे, गॅमा एच स्क्वेअर बाय 2. जर त्याने तुम्हाला पर युनिट लेंथ बोलले असेल तर लेंथ इज इक्वल टू 1 मीटर टाकणार आपण. हे कळालं का सांगा बरं. कळालं का, ठीक आहे. तो मेसनरी डॅमच्या केसमध्ये गॅमा एच स्क्वेअर बाय 2 इंटू लेंथ या पद्धतीने काढला. पण याच्यासोबत अजून एक राहिलाय, तो म्हणजे सीपी. बरं, मग सीपी कसं काढतात, सीपी काढतात बॉटम पासून. जर पाण्याची उंची येत असेल तो सीपी काय असणार या केसमध्ये, तो सीपी जो असतो तो असतो, सीपी इथं वरती लिहितो, तो ब्लॅक कलरने वरती लिहितोय सीपी मी. सीपी जो असतो तो असतो h/3 फ्रॉम बॉटम. तो परीक्षेमध्ये तो उलटा विचारतो, h/3 फ्रॉम बॉटम लिहितोय. परीक्षेमध्ये काय विचारून टाकतो, तो टॉप सरफेस पासून विचारून टाकतो. मग जर h/3 बॉटम पासून असेल तर याचा अर्थ 2h/3 फ्रॉम, फ्रॉम टॉप, फ्रॉम टॉप. या पद्धतीने काय होऊन जातो त्याचा सेंटर ऑफ प्रेशर. तो सेंटर ऑफ प्रेशर काढणं सिंपल आहे. कुठे, म्हणजे या आकृती जर बघायला गेला तर इथे कुठेतरी तो टोटल फोर्स लागणार आहे. कुठून, बॉटम पासून, हे बॉटम पासून, या बॉटम पासून h/3 वरती, आणि या टॉप पासून 2h/3 वरती, 2h/3. तो सीपी आणि टीपी कळाला का, मेसनरी डॅमच्या केसमध्ये सीपी आणि टीपीचं तुम्हाला एक्झाम्पल कळाला का, म्हणजे कन्सेप्ट कळाली का. दुसरा घेऊ मग आपण, तो तुम्हाला मेसनरी डॅम जर का कळाला असेल तर दुसरा आहे आपल्याकडे आता. तो 2 नंबर आपण काय घेतले, पार्टिशन वॉल घेतली किंवा वॉटर टँक घेऊ टाकू. ठीक आहे, वॉटर टँक. वॉटर टँकचा प्रश्न कित्येकदा परीक्षेमध्ये आलेला आहे. तुम्ही सगळ्या स्टँडर्ड केस वाचून ठेवणार, पण परीक्षेमध्ये तो गणित विचारून टाकतो, गणित विचारतो तो. ठीक आहे, तो 2 नंबर बघा आता, वॉटर टँक. वॉटर टँक पण न बुडालेली केस आहे. बरं, मग आता वॉटर टँक मध्ये काय करतो, वॉटर टँक मध्ये तो दोन गोष्टी विचारतो. एक, एक साईडवर लागणारा प्रेशर, तो वन साइड ऑफ टँक, वन साइड ऑफ टँक. तो टँकच्या एका बाजूवरती किती प्रेशर लागला, वन साइड ऑफ टँक. तुम्हाला काय विचार लागतो, वन साइड ऑफ टँक. याच्यावरती आपल्याला काय करावं लागतं, टीपी आणि सीपी काढावं लागतो, टीपी आणि सीपी. आणि दुसरा, तो जो टँक आहे त्या टँकच्या बॉटमला प्रेशर किती लागतो, त्या बॉटमला प्रेशर किती लागतो ते काढायचं मला. तर त्या बॉटमला प्रेशर किती लागतो त्याचा मला काय करायचं आहे, तर त्याचा बी मला टीपी आणि सीपी काढायचा आहे. तो जी पण वॉटर टँक आहे, कशी दिसते वॉटर टँक हे बघा. समजा वॉटर टँक जी आहे, ब्लॅक कलरने दाखवतो, ही वॉटर टँक या पद्धतीने आहे. याच्यामध्ये पाणी जे आहे ते पाणी भरलेलं आहे, ब्ल्यू कलरने पाणी दाखवूया. ठीक आहे, या पद्धतीने पाणी दाखवलेलं आहे. तो एक या पद्धतीने तुमच्या लक्षामध्ये येईल की साईड वरती प्रेशर लागेल ना भिंतीच्या, बरं का. तो साईड वरती प्रेशर लागेल, पण टोटल प्रेशर किती येईल ते सांगा, आणि सेंटर ऑफ प्रेशर किती येईल ते सांगा. आणि हा जो बॉटम आहे, जो मी तुम्हाला ऑरेंज कलरने दाखवतोय, हा जो बॉटम आहे, या बॉटम वरती किती प्रेशर लागेल, मीन्स टोटल प्रेशर काढायचं आहे आणि सेंटर ऑफ प्रेशर काढायचं बॉटमला. तर दोन गोष्टी तुम्हाला इथे शोधायच्या असतात, एक साईड वरती आणि बॉटम वरती. ओके, बरं, मग आता कसं काढतात ते आपण बघणार आहोत. तुम्हाला मी जे बोलतोय ते कळालं का, आता वॉटर टँक बद्दल जे बोललो ते कळालं का. आपल्याला टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर कुठे कुठे काढायचं आहे,
वन साइड ऑफ टँक अँड बॉटम ऑफ टँक. पहिले आता आपण घेणार वन साइड ऑफ टँक. तो वॉटर टँक मध्ये वन साइड ऑफ टँक घेणार आहोत आपण. बघा, वॉटर टँक मध्ये आपण आता काय घेणार आहोत? वन साइड ऑफ टँक. वन साइड ऑफ टँक. वन साइड ऑफ टँक वरती बघू आता कसं. तो तुम्हाला काय म्हणतो माहिती का? स्क्वेअर टँक बोलतो, रेक्टँग्युलर बोलेल, पण मोस्टली सगळे क्वेश्चन स्क्वेअर टँकचे येतात. म्हणजे काय, जर तुम्ही वरून बघायला गेला, तर वरून जर तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की साईड समजा ही ए आहे तर ही आहे, कारण स्क्वेअर टँक बोलतोय, तो हा प्लान झाला त्याचा, तो टँकचा हा प्लान झाला. समोरून जर बघायला गेला तर तो तुम्हाला नक्कीच ती टँकची तो हाईट बी देईल, तो टँकची हाईट देईल आणि म्हणेल की बाबा पाण्याची डेप्थ जी आहे ना थोडी खाली आहे, याचा अर्थ फ्री बोर्ड बी देईल. तो ही जी पाण्याची उंची आहे ही माझ्या कामाची आहे, त्यामुळे मी त्याला एच दाखवतो, तो एच दाखवतो. ओके, तो प्लान जर बघायला गेला तो प्लान काय आहे त्याचा? ए बाय ए. ए बाय ए त्याचा प्लान आहे. ठीक आहे, आणि उंची किती आहे? याची. समजला का? हा वॉटर टँक आहे, तो रेक्टँग्युलर वॉटर टँक आहे. हे रेक्टँग्युलर वॉटर टँक आहे. बरं, मग आता याचा आपल्याला काढायचा टीपी. कुठं? तो वन साइड ऑफ टँकला, वन साइड ऑफ टँकला याचा मला काढायचा आता टीपी. तो टीपी कसा काढणार? तो टीपी जो काढणार मला वन साइड ऑफ टँक काढायचे बघा, ट्रँग्युलर येईल ना. तो ट्रँग्युलर म्हणजे आता डॅम सारखा झाला. ट्रँग्युलर म्हणजे आता डॅम सारखा झाला. मग काय फॉर्म्युला आहे? गॅमा एच चा स्क्वेअर बाय 2 इंटू साईड. साईड म्हणजे कुठे? साईड किती? ए. तो साईड किती? ए. याचा अर्थ तो जर का बोलला, तुम्हाला असं बोलतो 2 बाय 2 मीटरचा स्क्वेअर टँक आहे, म्हणजे साईड किती आली? 2 मीटर. तो साईड किती आली? 2 मीटर. तो टीपी इज इक्वल टू गॅमा एच चा स्क्वेअर बाय 2 इंटू साईड ए. हा झाला आपला टीपी. बोला, कळालं का? तो साईड वरती तुम्हाला जर टोटल प्रेशर काढायला लावलं तर कसं काढतात? कळालं का? गॅमा एच स्क्वेअर बाय 2 इंटू साईड. तेच आहे ते, तिकडे जी लेंथ आहे तेच आहे ना, तेच आहे ते, तो तेच आहे. बोला, कळालं का? पण आता सेंटर ऑफ प्रेशर, सेंटर ऑफ प्रेशर काय डॅम सारखा आहे, म्हणजे H/3 फ्रॉम बॉटम. H/3 फ्रॉम बॉटम दॅट इज व्हॉट? दॅट इज 2H/3 फ्रॉम टॉप. फ्रॉम टॉप. बोला, झालं काय? तो वन साइड ऑफ टँकचा टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर कसा काढतात, ही केस क्लिअर झाली का? मग आपण घेऊ बॉटम ऑफ टँक. आपण घेऊ बॉटम ऑफ टँक. चलो, तर मग आता आपण आता बॉटम ऑफ टँक घेऊन टाकू. बॉटम ऑफ टँक बद्दल बघा आता. वॉटर टँक मध्ये दोन केस शिकवायच्या होत्या, वन साइड ऑफ टँक, बॉटम ऑफ टँक. पुढची केस घेतली बॉटम ऑफ टँक. बॉटम ऑफ टँक बद्दल काय? हा बघा, तो स्क्वेअर टँक बोललेला आहे. स्क्वेअर टँक जो असतो त्याची साईड ए बाय ए दिलेली आहे त्यांनी. हा, समोरून जर का तुम्ही बघायला गेला तर ती टाकी जी आहे त्या टाकीमध्ये जेवढं पण पाणी असेल त्या पाण्याची उंची तुम्हाला एच देऊन ठेवली त्याने. ओके, उंची एच देऊन ठेवली. आता बॉटमला काढायचंय, बॉटमला. मग बॉटमला जो प्रेशर येणार आहे तो किती असणार आहे? ते जेवढं पण पाणी स्टोअर झालंय ना त्या पूर्ण टाकीमध्ये, त्याचं वजन काढून टाका तुम्ही. ते वजन कसं काढणार आता आपण बघा. ते वजन कसं काढणार बघा. तो मला जर का या केसमध्ये टीपी काढायचा असेल, तो टीपी कसा काढणार? मी काढणार बॉटमला प्रेशर किती लागतो. बॉटमला प्रेशर किती लागतो? प्रेशर इंटू एरिया करून टाकू ना आपण. प्रेशर इंटू एरिया. बॉटमला प्रेशर किती लागतो? गॅमा इंटू एच. गॅमा इंटू एच, पाण्याचा गॅमा पण माहितीये. आणि एरिया कुठला? एरिया ऑफ बॉटम. एरिया ऑफ बॉटम. याचा अर्थ सिंपल आहे ना, रो जी एच इंटू एरिया ऑफ बॉटम. ठीक आहे, हा झाला आपला टीपी. तो जेव्हा तुम्हाला बॉटमचा फाइंड आउट करायला लावतोय त्या पद्धतीने तुम्ही प्रेशर काढणार. तो टोटल प्रेशर काढणार, जी आन्सर येईल ते न्यूटन मध्ये राहणार. ते आन्सर येईल ते न्यूटन मध्ये राहणार. ओके का? हा झाला आपला टीपी. आता मला काढायचे सेंटर ऑफ प्रेशर. तो सेंटर ऑफ प्रेशर कुठे असणार? सेंटर ऑफ प्रेशर कुठे असणार? इथेच असणार, बरोबर. याचा अर्थ ऍट बॉटम. ऍट बॉटम, डायरेक्टली बॉटम. ऍट बॉटम किंवा किंवा कसं लिहिणार? एच डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस. एच डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस, बरोबर ना. टॉप पासून एच डिस्टन्स खाली म्हणजे बरोबर बॉटमला. तो एच डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस. अशा पद्धतीने ही झाली तुमचं वॉटर टँकची केस. बोला, कळाली का वॉटर टँकची केस? कशाची? सीपीची व्हॅल्यू. जर का पाण्यापासून जर 2 मीटर, हे बघा 2 मीटर आहे ना, समजा पाण्याची उंची 2 मीटर आहे, मग मी कसं लिहिणार? समजा हे उत्तर आलं बाबा 50, हे उत्तर आलं 50 न्यूटन, समजा समजा 50 न्यूटन. 50 न्यूटन ऍट बॉटम ऑफ द टँक असं बोलेल मी डायरेक्ट. तो टँकच्या बॉटमला सीपी देतात. बॉटम जो आहे ना, बॉटम तिथेच लागणार. होरिझॉन्टल प्लेन आहे ना तो. होरिझॉन्टलच्या प्लेन मध्ये काय सांगितलं होतं? सीपी इज इक्वल टू एक्स बार. कोइन्साइड होऊन जाईल. ठीक आहे ना, होरिझॉन्टल येते इवन. ठीक आहे, चलो. तर या पद्धतीने हे झालं.
मग आता आपण काय करणार, हे बॉटम ऑफ टँक पण झालं, म्हणजे ही बुडालेली केस सारखं तिथून बी सॉल्व्ह करता येतं ते. हे बुडालेली केस आणि न बुडालेली केस एकच राहतं ते. हे फॉर्म्युला आपण वेगळे करून सिम्प्लिफाईड करतोय. ओके, तर हे झालं. आता तिसरी जी केस आपण लक्षामध्ये घ्यायची आहे न बुडालेली केसमध्ये, ती आहे पार्टिशन वॉल. तो पार्टिशन वॉल. पार्टिशन वॉल म्हणजे कोणती बरं का? दोन लिक्विडला सेपरेट करणारी वॉल म्हणजे पार्टिशन वॉल. परीक्षेमध्ये कसं देता, हे उदाहरण घेतले मी, सगळे उदाहरण आणलेले त्या पीडीएफ मध्ये. तर ही समजा पार्टिशन वॉल आहे, ही पार्टिशन वॉल आहे. या पार्टिशन वॉलच्या इकडे एक वेगळा लिक्विड आहे, इकडे एक वेगळा लिक्विड आहे. हे जे पण आहे याची उंची जी दिलेली आहे मला, ही उंची H1 दिलेली आहे, ही इकडची उंची H2 मला दिलेली आहे. ओके, तो H2 दिलेली आहे. मग आता आपण काय करणार बघा, तो मी काय करतो, मला तो प्रश्न कसा विचारतो, तो मला बोलतो सेंटर ऑफ प्रेशर काढा, टोटल प्रेशर काढा आणि सेंटर ऑफ प्रेशर काढा. मग कसं काढतात, इकडे जो लिक्विड भरलाय तो वॉटर भरलाय, समजा वॉटर भरलाय, ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी समजा जी आहे. वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती, जी म्हणजे 1 आहे. आणि इकडे आपण भरून ठेवलाय केरोसिन. केरोसिन. तो परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारतो, तो म्हणतो टोटल रिझल्टंट प्रेशर काढा. टोटल रिझल्टंट प्रेशर काढायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की तुम्ही काय करणार, इकडून काय करणार, तुम्ही F1 काढणार. F1 म्हणजे काय, टोटल प्रेशर काढणार. कसं काढणार, गॅमा एच चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू लेंथ. इंटू लेंथ, ही जी पण पार्टिशन वाला याची लांबी असेल ना, इंटू लेंथ करणार. इथून F1 येऊन जाईल. इकडून F2 कसा काढणार, गॅमा एच चा स्क्वेअर बाय 2 इंटू लेंथ. इकडून F2 काढून घेणार. आता F1 आणि F2 हे तुम्हाला काढता येऊन जाईल. हा F1 आला समजा 100 न्यूटन, की आपण त्याला किलो न्यूटन मध्ये बी करू शकतो. आणि इकडचा जो आला हा समजा 50 न्यूटन आला. मग तुम्ही म्हणणार की नक्की 100 न्यूटनचा भारी पडला. रिझल्टंट काय आला, रिझल्टंट काय आला, मोठा डिवाइड बाय छोटा. याचा अर्थ 100 मायनस 50, 50 न्यूटन. हा रिझल्टंट येऊन गेला. हा रिझल्टंट येऊन गेला. पण सेंटर ऑफ प्रेशर कसा काढतात, तर व्हिरिंग्टन थेरम वापरावा लागेल. कसं वापरतात व्हिरिंग्टन थेरम, आर इंटू आर चा सीपी इज इक्वल टू F1 इंटू F1 चा CP1 मायनस F2 इंटू CP2. तो काय केलंय मी, रिझल्टंट काढण्यासाठी जे पण एक्सप्रेशन वापरलं हेवालं, त्या प्रत्येकाला सीपी देऊन टाकलाय बघा. तर याचा सीपीला सीपीच बोलतो, याला इकडच्याला CP1 बोलतो, इकडच्याला CP2 बोलतो. CP1 कसा काढतात, टोटल उंची इकडच्या बाजूची जर का H1 असेल तर बॉटम पासून H/3 घेता ना तुम्ही, तर H/3 करून टाका, म्हणजे CP1 इज इक्वल टू H1/3. आणि इकडचा CP2 बराबर H2/3 असं करून टाका. तुम्हाला CP1 CP2 भेटून जाईल. F1 आणि F2 आपल्याकडे आहे, तुमच्याकडे रिझल्टंट पण चालू काढला तुम्ही, मग असं करून तुम्हाला CP भेटून जाईल ना. सेंटर ऑफ प्रेशर पण आला. पार्टिशन वॉल बद्दल काय आलं का सांगा. पार्टिशन वॉल बद्दल काय आलं का, तो एवढा आपला हा पुरा चॅप्टर असतो, एवढा हा पुरा आपला चॅप्टर असतो. ओके, तर याच्यानंतर मग आपण क्वेश्चन घेतो, या पद्धतीने राहतो. इथपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला सांगा. हा व्हिडिओ मी युट्यूबवर टाकून देईल. ठीक आहे, तुम्ही वाटल्यास तर परत याला व्यवस्थित बघू शकता. आता इथपर्यंत आपलं झालेलं आहे, तुम्ही एक्झाम्पलची प्रॅक्टिस बी करू शकता. बघा आता एक्झाम्पल बी सिंपल सिंपल आहे. आता पटापट एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. काय क्वेश्चन विचारतो बघा, पहिला घ्या. प्रश्न काय बोलतोय, ऍज डेप्थ ऑफ इमर्शन ऑफ व्हर्टिकल प्लेन सरफेस इन्क्रीजेस. याचा अर्थ असा आहे की व्हर्टिकल प्लेन सरफेस जर का तुम्ही खाली 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 येत गेलात, तर लोकेशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर काय होत जातो, लोकेशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर कम क्लोजर टू सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ एरिया. कळालं का. तो काय बोलतोय मी, हे बघा या पद्धतीने व्हर्टिकल प्लेट इथं होती ना, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, या दोघांमधला गॅप बरोबर काहीतरी राहतो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तर कधी बदलणार नाहीये, पण सेंटर ऑफ प्रेशर बदलतो. कसा बदलतो, जसे जसे तुम्ही डेप्थ ऑफ इमर्शन वाढवत जाणार, सेंटर ऑफ प्रेशर हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कडे येत राहतो, कम क्लोजर. तो कम क्लोजर टू दी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ एरिया. कळालं का. नाही होणार, खूप खाली जावं लागेल मग त्याला, त्या समुद्रामध्ये. कुठला समुद्र बोलतोय मी, तो खूप जास्त खोलवरचा. पण कधी तो हे होणार नाही, म्हणजे पाणी खूप जास्त भरपूर आहे आणि त्या केसमध्ये ती प्लेट खूप छोटी आहे, तेव्हा जाऊन विषय होतो. समजलं का. तर जनरल जे आपण असं जर का पाण्याची टाकीटुकी जर घेतली तर त्या केसमध्ये होणार नाही. समुद्रामध्ये जर का ती बुडवली तर एक होऊन जाईल ते असं. तर मग आता हे झालं बाबा, हे पर्यंत आलो. पुढचा प्रश्न, पुढचा म्हणलं काय, द पॉइंट इन द इमर्स बॉडी. द पॉइंट इन इमर्स बॉडी थ्रू विच रिझल्टंट प्रेशर, रिझल्टंट प्रेशर म्हणजे टोटल प्रेशर ऑफ द लिक्विड मे बी
टेकन टू ऍक्ट, ज्या पॉइंटला टोटल प्रेशर लागतो त्या पॉइंटला सेंटर ऑफ प्रेशर बोलतात. काय बोलतात त्याला? सेंटर ऑफ प्रेशर. आता त्याचे ऑप्शन घेतले नाही मी, तो सेंटर ऑफ प्रेशर त्याला बोलतात. कळलं का? आता हे काय म्हणलेलं आहे? द सेंटर ऑफ प्रेशर फॉर द प्लेन वर्टिकल सरफेस लाईज ऍट अ डेप्थ डॉट डॉट द हाईट ऑफ इमर्स सरफेस. हे काय बोललेले बरं का? द सेंटर ऑफ प्रेशर फॉर द प्लेन. हा, तर तुम्हाला काय म्हणले बघा, द सेंटर ऑफ प्रेशर फॉर द प्लेन व्हर्टिकल सरफेस लाईज ऍट अ डेप्थ. किती डेप्थ आहे बरं का? ती डेप्थ आपल्याला बघायची. लाईज ऍट अ डेप्थ द हाईट ऑफ इमर्स सरफेस. 3, 4, 3, 8 काहीतरी चुकीचा प्रश्न दिसायला भेटत आहे हा. तो काहीतरी काहीतरी वाक्य राहिलेलं आहे इथे 100%. कारण जर यांनी जर का सर्क्युलर, रेक्टँग्युलर, ट्रायंग्युलर जर का बोललं असतं का, त्यांच्याकडून शेप राहिलेला आहे, तो पुढे असेल तो क्वेश्चन ऍडिट, तो क्वेश्चन जो आहे पुढे असेल तो बघून घेऊ आपण. तुझं टायपिंग मध्ये विषय झालेला आहे, दुसरा काही. नंतर पुढे काय म्हणले बघा, तो एरिया ऑफ प्लेन सरफेस ए आहे. एच जो आहे डेप्थ ऑफ सेंट्रॉइड प्लेन आहे. ठीक आहे, एच जी आहे ना ती डेप्थ ऑफ सेंट्रॉइड प्लेन आहे बिलो द लिक्विड सरफेस. व्हॉट इज द हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑन द सरफेस इज इक्वल टू. तो हायड्रोस्टॅटिक प्रेशरचा मिनिंग काय होतो? हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे टोटल प्रेशर. कसा काढतात? टीपी इज इक्वल टू गॅमा ए एक्स बार. या केसमध्ये एक्स बार किती दिलाय त्यांनी? एच दिलेला आहे. याचा अर्थ गॅमा ए एच. ठीक आहे, पण पुढे पुढे काय युनिट वेट जो आहे ना तुम्हाला डब्ल्यू ने दिसायला भेटतोय, म्हणून डब्ल्यू ए एच म्हणजे ऑप्शन ए. डब्ल्यू ए एच ऑप्शन ए. ओके, पुढे चला. तो असे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही ना हे क्वेश्चन तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. हे सगळं सांगितले बघ, हे बी सांगितले. ओके, तर हे पण तुम्ही ट्राय करा. हे पण सगळं सांगितले, डॅमचं हे झालं. हा, तो आता सांगितलेले मी, तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करा. इथं आपण थांबून घेऊया आता. ओके का? तो आज जे शिकव